सर्वप्रथम सर्वांना जय शिव। मी वारंवार कालच्या व्हिडिओ सांगितले, परवाच्याही व्हिडिओ सांगितले की येणाऱ्या 5 आणि 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये आवर्षण प्रणाली भाग सुद्धा राहणारच नाहीये। सगळ्या पेरण्या पार पडणार आहे। त्यामुळे जवळपास सगळ्यांना विनंती आहे की आतापर्यंत आपण 6-7 दिवस धीर धरलाय, अजून फक्त 1-2 दिवसाचाच विषय आहे। तरी सुद्धा ह्या आजच्या तारखेला सुद्धा काही सोडलेले भाग घेतलेत, उद्या देखील सोडलेले भाग घेणार आहे आणि परवापासून एकंदरीत सर्व भाग घेणार आहे। म्हणजे उद्या 2 तारखेला पुणे परिसरातल्या दक्षिणी भागांमध्ये, पश्चिमी भागांमध्ये झडीला सुरुवात कोणत्याही टायमिंगला, कोणत्याही वेळेला सुरुवात होईल। अहिल्यानगर, बीड जिल्हा, त्याचबरोबर जे काही धाराशिव पट्टे आहेत, नांदेड पट्टा आहे, लातूर पट्टा आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणीसह झडीला कोणत्याही वेळेला दुपारपर्यंत पहिल्या सकाळपासून सुरुवात होणार आहे। नंदुरबार, शहादा आणि धुळे जिल्ह्याला 2च दिवसामध्ये कव्हर करणार आहे। तिथे अनेक ठिकाणी आजही पाऊस सुरू झालाय। सुरुवातीला पाऊस हा खानदेशमध्ये कालपासून थोडी सुरुवात केली, आज बऱ्यापैकी सुरुवात केली आणि उद्या त्याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ होते आहे। आणि 4 ला, 5 ला, 6 ला ह्या 3 दिवसांमध्ये तिथे अनेक भागांचा पाणी प्रश्न सुद्धा मिटू शकतो, अशी परिस्थिती त्या खानदेशमध्ये राहणार आहे। आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। या व्हिडिओ पासून आपण अनेक भागाबद्दल बोलूयात। कोल्हापूरचे अनेक मेसेज आपल्यापर्यंत पोहोचले की आमच्याकडे थेंब नाही। बाबा, तुम्हाला दरच वर्षी हा वारंवार सोडतो आहे, लवकर घेत नाही हे माहीत असताना सुद्धा आणि दिलेल्या वेळेपर्यंत थांबायला सांगितलेलं असताना सुद्धा तुम्ही वारंवार तो मेसेज करू नका, ही तुम्हाला विनंती आहे। आज तुम्ही जर पाहतात कमेंट मध्ये, तर अनेक जिल्ह्यांच्या कमेंट अशा आहेत की आम्हाला पाऊस झालाय म्हणून। मान्य आहे, आवर्षण प्रणाली भाग हा आता हळूहळू सुटणार आहे आणि एक्झॅक्टली तो सुटणार सुद्धा आहे। शेवटपर्यंत सांगेल की हा पाऊस तुम्हाला होणार आहे। तर आता लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याची परिस्थिती ह्या 5 दिवसापर्यंत, ह्या 5 तारखेपर्यंत एकंदरीत 2-3 दिवसामध्ये कशी असणार आहे। आणि विदर्भाला ज्यांच्या पेरण्या राहिल्यात, उद्या जर चान्स मिळाला दुपारपर्यंत पेरून घ्या, अन्यथा 6 ते 7 तारखेपर्यंत हे रिमझिम पाऊस उघडणार नाहीये, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। ठीक आहे, उद्याची 2 तारीख संध्याकाळपर्यंत होईना या भागामध्ये जवळपास सांगली, कोल्हापूर, सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाला सुरुवात होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जी काही पुणे परिसर आहे इथे देखील सुरुवात होणार आहे। नाशिक क्षेत्राच्या मालेगाव, नांदगाव आणि निफाड पासून उत्तरेकडील भाग, त्याचबरोबर येवला परिसर रिमझिम पाऊस ते चांगला पावसाला इथे सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर नंदुरबार, धुळे यांना सुद्धा उद्या दुपारनंतर ते काही ठिकाणी लवकर रिमझिम पावसाला ते दमदार पावसाला सुरुवात होणार आहे 2 जुलैची। आपण 3 जुलै सुद्धा पाहणार आहोत कशी राहील। त्यानंतर उद्याच्या गुरुवारी बुलढाणा, जळगाव, जालना, त्याचबरोबर हिंगोली पर्यंत अगदी उत्तरेकडील भाग सुद्धा म्हणजे वाशिम पर्यंतचा एरिया घ्यायला चांगली सुरुवात करणार आहे। दमदार ते रिमझिम ह्या दोन्हीचा एक प्रद आहे आणि मध्यम जवळपास जोरदार फटका देखील राहील। आता विषय येतोय शुक्रवारचा 3 जुलैचा। ही देखील व्याप्ती कशी आहे देखील पहा। नाशिक जिल्ह्याची जवळपास 90% व्याप्ती पूर्ण करणारी 3 तारखेपर्यंत संध्याकाळची तारीख आहे आणि ह्या तारखेला नाशिक जिल्हा हा जवळपास पूर्णच कंप्लीट करेल। ही माहिती सुद्धा तुम्हाला जवळपास मला ह्या शुक्रवारचे मेसेज 4 तारखेला सांगायचे, 12 वाजेपर्यंत वेटिंग करायचे। पण या तारखेला 3 जुलैला नाशिकच्या जवळपास एकंदरीत इगतपुरी, निफाड वगैरे सगळे भाग कव्हर होतील। जुन्नर पट्टा सुद्धा याच्यामध्ये आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये काही सोडलेल्या भागाला सुद्धा उद्या काही प्रमाणात आहे, पण त्यापेक्षाही फिक्स आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस हा 3 जुलैला आहे। संध्याकाळपर्यंतची वेळ असेल, दुपारनंतर कोणत्याही क्षणी ते आगमन होईल, सकाळ सुद्धा होईल। मालेगाव, त्याचबरोबर कन्नड, सिल्लोडला सुद्धा अनेक भागांमध्ये याची व्याप्ती पूर्ण होईल। बुलढाण्याला सतत पुढील 4 दिवस वातावरण हे दमदार ते मोठ्या पावसाचं असेल। बीड जिल्ह्याची सुद्धा 2 तारीखला काही प्रमाणात, पण 3 ला आणखीन वाढ होईल। यामध्ये नांदेड, लातूर पट्ट्यासह अकोला, अमरावतीचाही समावेश आहे। एकंदरीत विदर्भ आणि जवळपास पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा हा बऱ्यापैकी ह्या 2 दिवसामध्ये कव्हर होईल। यापेक्षाही जबरदस्त आणि चांगला मोठा प्रभाव असणारी तारीख म्हणजे 4 आहे। शनिवार, रविवार, सोमवार महाराष्ट्रातला एकही भाग सुटणार नाही, हे वारंवार याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि याच भागामध्ये अशा प्रकारे चांगला पाऊस होणार आहे। आता याबद्दल थोडक्यात जर सांगायचं म्हटलं
तर काही प्रमाण असं आहे शनिवारपर्यंत. यामध्ये शनिवारी जळगाव, अकोला, अमरावती, मालेगाव, संभाजीनगर आणि उदाहरणार्थ संपूर्ण विदर्भ इथे जवळपास रिपिटेशन मध्ये शेतांमध्ये पाणी साचेपर्यंत, चांदणेतून होईपर्यंत इथे वारंवार पाऊस हा शनिवारी आणि रविवारी हा 2 दिवस सारखा असणार आहे. त्याचबरोबर पुणे, अहिल्यानगर, नाशिकला सुद्धा याच पद्धतीचा पाऊस ह्या शुक्रवारपासून वाढणार आहे. एकंदरीत उद्याचा दिवस आडवा आहे अवर्षणग्रस्त भागांना, आणि ज्यांना वारंवार घेतो अशा भागांमध्ये संततधार ही कायम असणार आहे. सोलापूर, सांगली, सातारा सुद्धा शुक्रवारपर्यंत बऱ्यापैकी घेईल आणि राहिले याच्यामध्ये 10-5 गावं हे सुद्धा शनिवारपर्यंत कंप्लीट होतील. एकंदरीत खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हा शनिवारपर्यंत राहणार नाहीये आणि 7 जुलैपर्यंत राज्यातलं पावसाळी वातावरण आणि त्यामध्ये होणारी वाढ ही नक्कीच आहे. त्यामुळे जोरदार पाऊस देखील होत राहणार आहे. आता इतक्यामध्ये तुम्हाला पुढील परिस्थिती देखील समजली आहे आणि राज्यामध्ये अजूनही जे काही असं वारे सुटले, जोरदार वारे सुटले, अमुक झाले तमुक झाले, गेल्या वर्षीपेक्षा बखाडी वाऱ्यांना यंदा जोर नाहीये. त्यामुळे ढग थांबणं, पाऊस पडण्याची प्रणाली ही वारंवार होत राहणार आहे. आता काही बीडमध्ये तलवाडा पट्ट्या आहेत, ते सुद्धा 3 आणि 4 तारखेला कंप्लीट होतील. उद्यापासून तिथे हलक्या आणि मध्यम पावसाला सुरुवात होईल. जे काही सुटलेले भाग आहेत ते 5 आणि 4 तारखेपर्यंत राहणार नाही. 6व्या दिवशी 6 तारखेला आपण तुमच्या मेसेजला उत्तर देऊया. आता हसनाबाद वगैरे, हसनाबादला चांगला पाऊस झालाय, त्यामध्ये काही मोजके भाग त्याच्या आजूबाजूचे सुटलेत, त्यांना सुद्धा काही ठिकाणी रिमझिम वगैरे पावसाला सुरुवात होईल. आणि अनेक भाग असे आहेत की ह्या 3 दिवसात राहणार नाहीये. एकंदरीत 3 तारखेला ते 4 तारखेला जवळपास खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा बेतला जाईल आणि सांगलीचा, दक्षिण सोलापूरचा आणि काही लातूरचा भाग असेल तो सुद्धा 3 आणि 4 ला राहणार नाही. आणि त्यानंतर वाढ होऊन 6-7 ला सुद्धा आणखी जोरदार वाढ होणार आहे. एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र पूर्ण बदलणार आहे. यावर्षी जुलै महिन्यामध्ये मोठा खंड नाही, हे सुद्धा